नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। मित्रांनो, काही 2 दिवस आपल्याला थोडी उघडीप मिळते, 2 दिवस चान्सेस मिळतात। त्यामुळे त्या चान्सेसचं आपल्याला काय करता येईल ते आपण करून घेणार। आणि पाऊस जो आहे, आजची रात्र बऱ्याच भागांना जास्त प्रमाणामध्ये किंवा सगळी रात्र पावसाची राहू शकते। काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी दमदार, तर काही ठिकाणी झडीसारखा, काही ठिकाणी होत नव्हता त्या ठिकाणीही चालून जाईल, अशी परिस्थिती या पावसाची आजच्या 29 तारखेच्या रात्रीची असणार आहे। पाऊस कायमचा कधी निघून जाईल यापेक्षा तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे समजायला पाहिजे। परतीचा मान्सून गेलेला आहे, पण जे काही पॅसिफिक महासागरामध्ये ला निना ऍक्टिव्ह आहे, त्यामुळे हे काही वादळे बनतात बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये, त्यामुळे हा पाऊस येतो आहे। तर ह्या पावसाचा बऱ्याच जणांनी आपापल्या व्हिडिओमध्ये सांगितले की आता हा पाऊस शेवटचा आहे। हा पाऊस शेवटचा नाहीये। नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे काही 1, 2, 3 तारखेदरम्यान 2-3 तारखेदरम्यान जो काही पाऊस सांगतोय, तो भलेही सर्व जिल्ह्यांना नसेल, पण काही जिल्ह्यांचं तो प्रमाण पावसाचं राहील। त्यानंतर 6-7 तारखेला थंडीचं वातावरण आणि त्या तारखेनंतर चांगला 9 तारखेपर्यंत बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये थंडी राहील। थंडी आली म्हणजे पाऊस आला, अशातला काय पाऊस गेला अशातला प्रकार नसतो। नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण बनणार आहे। तर ही परिस्थिती आता कशी राहील आजच्या 29 तारखेच्या संध्याकाळी किंवा उद्याची 30 ऑक्टोबर कशी राहील याबाबत आपण संपूर्ण माहिती घेऊयात। पण एक सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपण कमीत कमी आपल्या 2-3 मित्रांना तरी शेअर करा, जेणेकरून तो संपूर्ण माहिती घेऊन त्याच्या शेतीचं नियोजन करेल। आणि आपण जे काही थांबण्याची भाषा केली होती सकाळच्या व्हिडिओमध्ये, बऱ्याच शेतकऱ्यांचे रिप्लाय असे आले की हे थांबू नका। तर काय कारण असं आहे मित्रांनो की बरेच जण धसका घेतात ह्या कामाचा की आज पाऊस पडणार आहे मग कसं व्हायचं, जे 4 दिवसांनी पडणार आहे मग कसं व्हायचं, हे टेन्शन 4 दिवस अगोदर त्यांना येते। त्यामुळे आपण ते थांबण्याचे सांगितलं होतं, पण बरेच जणांनी फोन करून परेशान केले आज दिवसमध्ये। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। आज बघतोय मी इंस्टाग्राम, फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे, पण 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय। तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केलंय की तुमचे 100K होणारच नाहीये, ते आपल्याला करायचे आहेत। लक्षात घ्या आजची रात्र कशी राहील। नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया आज सर्वदूर सारखा, काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जास्त असा पाऊस राहील। सकाळी दिलेल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे चंद्रपूरला पूर्वेकडील भागामध्ये अतिवृष्टी झाली, 2 तासापासून चालू आहे काही ठिकाणी। या भागात रेकॉर्ड तोड पाऊस होणार आहे। नांदेड, लातूर, परभणी जिल्हा सुद्धा मध्यम ते दमदार, काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस सुद्धा रात्रभर काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात राहील। यवतमाळ, हिंगोली सुद्धा काही तासात काही राहिलेल्या भागांना सुद्धा सुरुवात होणार आहे। जालन्यामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस असणार आहे। बीड, परभणी, परळी, वैजनाथ या अनेक भागांमध्ये केज, अंबाजोगाईसह पाऊस असणार आहे। धुळ्यामध्ये, जळगावमध्ये अनेक ठिकाणी पावसाने सुरुवात केली आहे, पण रात्री उशिरापर्यंत अनेक भाग पावसाखाली असणार आहे। मित्रांनो, हा पाऊस MP बुरहानकडे सुद्धा जातोय। बुरहानपूर परिसरामध्ये देखील रात्रीच्या वेळेला अनेक ठिकाणी पाऊस असेल। ही परिस्थिती आजच्या 29 ची मध्यरात्रीची पाऊस जवळपास बीड जिल्हा, मराठवाड्यातले एकंदरीत सर्व जिल्हे असणार आहेत। या पावसाचा रडार जो आहे तो नागपूरला रात्रीच्या वेळेला अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते। जे कोणी आंदोलनासाठी गेले असतील त्यांनी थोडंसं रात्रीचं नियोजन व्यवस्थित करून आपापल्या पद्धतीने सहारा घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने नाशिक क्षेत्रात सुद्धा पहाटेपर्यंत पाणी आहेच। आणि एकंदरीत आता आजच्या तारखेबद्दल सांगायचं म्हटलं तर जवळपास मराठवाडा संपूर्णतः, विदर्भ जवळपास संपूर्ण म्हटलं ते चालते। 4-2 गावं तालुक्यामध्ये सुटले, तो काय भाग वेगळा नाहीये। आणि खानदेशी जवळपास 80% व्याप्ती, 90% विदर्भाची आणि 90-95% मराठवाड्याची पावसाची व्याप्ती आजच्या मध्यरात्रीपर्यंत आहे। आणि पूर्व विदर्भाला आणि पूर्व मराठवाड्याला अतिवृष्टीचा धोका मात्र आजच्या दिवस कायम असेल। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। 30 तारखेला 30 ऑक्टोबरला सुद्धा पाणी असणार आहे, तर त्याबाबत देखील आपण पूर्णतः बघूयात। मित्रांनो, ज्यांना कोणाला कापूस वेचायचा असेल तर उद्या थोडंफार उघड पावसाचं देखील वातावरण चालणार आहे बीड जिल्ह्यामध्ये, पण त्याला एक कंडिशन आहे। ती कंडिशन असं आहे की स्थानिक वातावरणाचा पाऊस दुपारनंतर काही ठिकाणी 4-5 वाजता असं पगार येऊ शकतं, पण थोडं ठीक आहे, ओला आहे तर थांबून जा, कारण की मी परवाची तारीख चांगली सांगते तुम्हाला
उद्याचा 30 ऑक्टोबरचा पाणी नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा वगैरे भागांमध्ये, बुलढाण्यामध्ये, जळगाव, खान्देश, नंदुरबार, शहाद्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरच्या सुद्धा उत्तरेकडील, पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील भागांमध्ये, तर जालन्यामध्ये काही प्रमाणात का होईना उद्या सुद्धा पाणी आहे. तो पाणी सकाळून काही ठिकाणी पडला तर दुपारून तो उशिरा येईल, पण पाणी उद्याचं आहे. परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा भाग बदलत टक्केवारी कमी अधिक प्रमाणात जरी असली तरी उद्या पाणी आहेच. त्यानंतर कामे करायला जमतील समजा सोलापूर, सांगलीच्या, कोल्हापूरच्या भागांना, पण जे काही भाग 30 ऑक्टोबरला येत आहेत त्यामध्ये नाशिकचा, उत्तरेकडील भागांचा, पूर्वेकडील भागांचा समावेश आहेच. धुळे, जळगाव, नंदुरबार, शहादा 30 ऑक्टोबरचा पाणी त्यांनाही आहे. भाग बदलत म्हणा किंवा आणखी काही कुठले प्रकार सांगायचे तुमच्या मनाने जोडा, पण पाणी आहेच. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. भोकरदन, जाफराबाद, कन्नड, सिल्लोडचा देखील समावेश आहे आणि नांदेड, हदगाव वगैरे भागांचाही पाऊस आहे. पण थोडं 30 ऑक्टोबरला काय होईल की रात्रभर जी व्याप्ती राहायची आजची आणि कालची जी होती ती उद्या मराठवाड्यात फारशा प्रमाणामध्ये रात्रभर राहण्याची नाहीये, पण एखादं ढग मोठं येऊन मुसळधार पडण्याची व्याप्ती मात्र त्या भागांमध्ये आहे. तर रात्रभर पाऊस राहील अशी व्याप्ती आता एमपीकडे सरकू शकते, नागपूरकडे सरकू शकते. उद्याची गोष्ट सांगतोय, आज तर सांगितलेल्याच आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये. ठीक आहे. तर आता 31 तारखेला म्हणजे शुक्रवारचा जो काही पाऊस असेल तो नांदेड जिल्ह्याला नाहीये, परभणीला नाहीये, जालन्यामध्येही बऱ्यापैकी कामी चालतील अशी पद्धत आहे, पण पाऊस गेलेला नाहीये. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्याला, अहिल्यानगरकरांना, सातारा भागातल्या शेतकऱ्यांना, त्याचबरोबर पुण्यातल्या शेतकऱ्यांना पाणी तो येणार आहे. कमी अधिक प्रमाणात का होणार, फटकारा बिटकारा झडीसारखा का होणार. परत 31 तारखेला आहे. थोडीशी कंडिशन अशी आहे की लईच अवकाळी नाही काही भागांना, पण आहे. मात्र जालन्याला 31 तारखेला शुक्रवारी उघाड मिळते 2 दिवसासाठी. त्यामध्ये एखादा फटकारा आला, काम बंद पडलं, पण त्यांनी असं लक्षात घ्यायचंय की आज व्याप्ती खूप कमी सांगितलेली, 20% व्याप्ती राहील 31 तारखेला. आणि हा व्याप्तीचा विषय जर आपण घेतला सगळ्या भागांसाठी तर सकाळचा झटका जाऊन दिला तर नांदेड, परभणी, बीड जिल्हा, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर सकाळची गोष्ट जाऊन दिली तर 31 तारखेला सकाळचा एक झटका आहेच. सोलापूर, परभणी, हिंगोली पण आहे. असं मराठवाडा एकंदरीत कमी अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे थोडीफार कामी मराठवाड्यात चालतील. विदर्भात मात्र थोडा पाणी आहेच. त्यानंतर शनिवारी जी काही 1 तारीख येते त्या 1 तारखेला सुद्धा मराठवाड्यामध्ये कामे चालतील. एखाद 2 ढगांचा विषय सोडून द्या, कारण काय होतंय तुम्ही तर आम्हाला पाणी नाही सांगितला त्यामुळे मी 10% 20% त्या दिवशी तुम्हाला सांगतोच, पण त्या 10%मुळे सगळ्यांनी कामं बंद करू नका. जे काही असेल कामे ते करण्याची संधी आहे. त्यामध्ये जवळपास बुलढाणा जिल्हा येतोय, अकोला येतोय, वाशिम पण येतोय, हिंगोली पण येतोय, उघाडच्या बाबतीत यवतमाळ पण येतोय 1 तारीख आणि 31 ऑक्टोबर आणि 1 तारीख उघाडीच्या बाबतीत. तर अशा प्रकारे आहे. पण याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशला फटकारे फुटकारे चालतच राहतील अशी पद्धत आहे. त्यामध्ये सांगलीचा समावेश आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम भाग, नाशिक क्षेत्र, जळगाव, धुळे, नंदुरबार याचा समावेश सुद्धा शनिवारी आहेच 1 तारखेला. आणि कोणी म्हटले तुम्हाला हा शेवटचा पाणी, तर हा शेवटचा पाणी नाही. परत राज्यामध्ये 2 तारखेला पाणी परत येतोय. त्यामध्ये समावेश राहील कोल्हापूरचा, सांगली, सोलापूरचा, नांदेडचा, बीड, जालन्याचा, परभणी, अहिल्यादेवी नगर परिसराचा. अशा प्रकारे मराठवाड्यात सुद्धा त्या टायमिंगला 2 नोव्हेंबर पासून पाणी परत येतोय. 3 तारखेचा जर आपण विषय घेतला तर 3 तारखेला सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये भाग बदलत पद्धतीनं, भलेही आपण ग्राह्य धरूया की आता जे झालं या 2-4 दिवसामध्ये तेवढी व्याप्ती नसेल, पण ह्या पावसाचं काहीही सांगता येत नाही, तो मोठाही पडू शकतो. पण एक साधारण अभ्यासाच्या दरम्यान ज्या गोष्टी आढळल्यात की व्याप्तीचा विषय ज्यामध्ये कमी अधिक प्रमाणात येऊ शकतो, तर छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड जिल्हा, परभणी, बीड, लातूर, बुलढाणा जिल्हा काही प्रमाणामध्ये, नागपूर, अकोला देखील त्यावेळेस काही प्रमाणामध्ये, जळगाव सुद्धा काही प्रमाणामध्ये, पण ते आहेच त्यावेळेस ज्यामध्ये 2 तारखेचा आपण 3 तारखेचा आपण समावेश करतोय. 4 तारखेपर्यंत जास्तीत जास्त हे वातावरण अधिक प्रमाणात राहू शकतं. त्यामध्ये पूर्व विदर्भापर्यंत देखील मजला आहे. आणि 5 तारखेला किंचित असं स्वरूपाचं हे बाष्प निघून जाईल. 6 तारखेपासून उत्तरेकडनं येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे राज्यात गारव्याचं वातावरण 5-6 पासून वाढायला सुरुवात होईल. आणि 8 तारखेपर्यंत संपूर्ण जिल्हे थंडीच्या रडारवरती येतील. आणि ह्या थंडीच्या रडारवरती आल्यामुळे राज्यातलं पावसाचं वातावरण हे कमी कमी होत निघून जाईल. पण एक लक्षात घ्या, पॅसिफिक महासागरामध्ये असलेला ला निना हा अजूनही संपलेला नाही. त्यामुळे या नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा ही परिस्थिती पुनश्च एकदा उद्भवू शकते. ठीक आहे.
याच्यामध्ये आता पहिला आठवडा आपण 2-4 दिवस सांगितलेला आहे, पण यानंतर परत एकदा 19-20च्या दरम्यान 21 तारखेपर्यंत पुन्हा एकदा अशा लेयर्स तयार होण्याचा अंदाज आहे। मग आता 29 तारखेचा पाऊस, आजचा रात्रीचा पाऊस आपण मराठवाडा आणि विदर्भ सगळीकडे सांगतोय, पण त्यानंतर सुद्धा मग 30 आणि 31ला जी उघाड मिळते, हे सायक्लोन जे आहे ते उत्तरेकडे सरकत आहे, त्यामुळे ही 2 दिवसाची कदाचित मराठवाडा आणि विदर्भापुरतीच ही उघाड राहू शकते। विदर्भातही त्या दिवशी उत्तरेकडील भागांना पाणी आहे, पण आपण त्या मराठवाड्यात बऱ्यापैकी उघाड सांगितले आहे, कामे आवरून घ्या। पण 1 तारखेपर्यंत हा चान्स मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना कदाचित चांगल्या पद्धतीने मिळणार आहे। त्यात चादून ढगांची भीती तर आहेच, पण ती सांगणं देखील गरजेचं आहे, कारण की निव्वळ ग्राफिल राहून चालणार नाहीये। पण पॉइंट असा येतोय की जे सायक्लॉनिक सिस्टम जे अरबी समुद्रात बनते 4 आणि 5च्या तारखेदरम्यान, त्याचा प्रभाव म्हणून या अरबी समुद्राकडनं यावेळी थंडगार वाऱ्याचे हाय प्रेशर बनणार आहे आणि ते बाष्पीभवन झाले। त्या चक्रीवादळाचा फारसा इकडे फटका नाही, ते चक्रीवादळ सरळ सरळ पश्चिम बंगालकडे जाते। त्यामुळे त्या चक्रीवादळाचा फक्त एकच फायदा होऊ शकतो की बाष्प त्याच्याकडे खिचून आणण्यासाठी मराठवाड्यातला पाऊस आणि विदर्भातला पाऊस कमी होतोय। पण 2, 3, 4 तारखेला पूर्ण एकदा मराठवाड्यात पाऊस असेल आणि ह्या 4-5 तारखेला बनलेल्या सायक्लोनिक सिस्टीममुळे पाऊस थोडा निघून जाण्यासाठी प्रयत्न चांगला होईल। चक्रीवादळ कधी पाऊसही आणते आणि कधी ते घेऊन पण जाते, अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या हवामानाच्या इतिहासामध्ये आहे। त्यामुळे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। जय शिवराय, धन्यवाद। जाता जाता एवढंच सांगेन की आज संध्याकाळचं पाणी कुठे कुठे आहे ते देखील सांगितलंही पाहिजे, आपण सुरुवातीला व्हिडिओच्या सांगितलं देखील आहे। तर बघा, आज नागपूर, चंद्रपूर, गोंदिया सगळे भाग तो आज घेणार आहे। गडचिरोली, वर्धा वगैरे या भागात सुद्धा आहे। वर्धा जिल्ह्यात पाणी नाही आलं दादा, पाण्याची गरज आहे, ती येणारच आहे, काळजी करू नको दादा, पाऊस खूप होणार आहे। बऱ्याच जणांची हाऊस झाली, तू पण राहिला असेल तर होऊन जाईल तुमची हाऊस। चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, हिंगणघाट इथे अतिवृष्टी पुढच्या 3 तासांमध्ये झालेली तुम्हाला दिसेल। नागपूरमध्ये आणि अमरावतीमध्ये कमीत कमी जे काही पाण्याला आलेली पिकं आहेत त्यांना दिलासा मिळेल, काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा या काळामध्ये होऊ शकते। नांदेडचा पाऊस सर्व रात्र राहणार आहे, परभणीला देखील सेम कंडिशन आहे। एकंदरीत पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भाला पुन्हा अतिवृष्टीचे धोके कायम आहे। आज संध्याकाळी अनेक ठिकाणी हा पाऊस झाल्याच्या नंतर पहाटे सुद्धा आभाळ गडगडच राहील। रात्री मध्यरात्री जळगावसह खान्देश विदर्भामध्ये अनेक ठिकाणी पाऊस आहे। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये तेच थांबतो। माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा। जय शिवराय।